नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज मस्त एक भन्नाट प्लॅन आहे। रात्रीचे मस्त की आपल्याला कौलार चिकन फ्राय करायचं आहे। त्यासाठी आपण मस्त की आता बाजारात जात आहे। तर मी माझ्या मित्राच्या घराकडे आलेलो, तुम्ही व्हिडिओ याच्या आधी बघितलाच असेल जत्रेचा। तर आता आपण मस्त की जाऊया बाजारात आणि मित्रांनी गाडी वगैरे इथं काढली आहे आणि मस्त की चिकन घ्यायला आता बाजारात पोहोचूया। बाजारपेठेत वगैरे आलो आहे आपण आणि आता मस्त की जाऊया घ्यायला चिकन ह्या दुकानात। समोरच दुकान आहे, तर घेऊया त्याकडे चिकन। आपण फायनली इकडे चिकन वगैरे घेतलंय, थोडी कोथिंबीर वगैरे घेतली आहे आणि आता जाऊया आपण डायरेक्ट आपल्या घरी। तर आता मित्रांनो मस्त की मिक्स करूया। तर आधी पहिला गार्लिक जिंजर पेस्ट घालूया। आता घालूया मस्त की चिकन मसाला। चायनीज सांगितलं आता घालूया मस्त की ही दही पूर्णपणे। आता घालूया थोडीशी हळद। आता मस्त की थोडासा मसाला। आणि आता आपण मस्त की बघू शकता बऱ्यापैकी मसाला वगैरे लावला आहे। तर आता आपण हे असं 10 ते 15 मिनिटं ठेवूया आणि आपण भेटूया आता जे ते कुक करणार आहे म्हणजे ज्या ठिकाणी तिथे त्या जागेवर। पण आपण फायनली इकडे बघू शकता म्हणजे घराकडनं आणलं आहे आणि कौलं वगैरे पण घेतली आहेत आणि त्याच्या दगड लावूया आणि पूर्ण सेटअप करूया आपण भाजण्यात। आणि कौलं सगळ्यात पहिले ते धुवून आणूया। तर कौलं खूप दिवस अशीच होती, तर धुवून आणूया पहिली कौलं आपण। आणि कौलं वगैरे धुण्यासाठी घेतो आहे, वाळात जाऊया खाली कौलं धुवायला। आणि अजून एक मित्र तिथे लाकडं गोळा करतोय, तिकडे आहे मित्र। इथे मस्त कौलं वगैरे धुया, साफ मस्त की करूया। मग अशी बघितलात कौलं वगैरे तर धुतली आहेत आणि आता असं काहीतरी 4 खांबांचा म्हणजे 4 दगडांचा सेटअप केला आहे। आता ह्याच्यावर कौलं ठेवणार आणि पहिले आग पेटवाय मस्त की आग वगैरे तर पेटवत आहे। आता थोड्या वेळातच मोठी आग पेटेल, त्याच्यावर लाकडं वगैरे लावूया। बघा पेटली आग, लाकडं वगैरे लावूया आणि मग ठेवूया त्याच्यावर मस्त की आपण आणलेली कौलं। तर आपण आता आग तर पेटली आहे, तर कोळशा होण्याचं वाट बघूया आणि मस्त की त्याच्यावर ठेवूया कौलं। तर आजचा आचार्य आहे आमचा ओंकार, तर ओंकार करणार आहे पूर्ण मेन्यू। तर बघूया आता कसं काय होतंय ते पुढे। वगैरे ठेवली आहेत आपण, आता जरा कौलं गरम व्हायचं वाट बघूया आणि त्याच्यावर तेल थोडं टाकून मग त्याच्यावर आपण आणलेले जो चिकन होता ते टाकूया। मित्रांनो आता कौलं वगैरे तर तापले आहेत, तर जरासं तेल लावूया। तर तेल लावूया आणि जरा मुरवूया। तर तेल कौलात चरचरीत झाली आहेत। तर कौलं नवीन आहेत तर तेल बऱ्यापैकी खाणार। आधी जितकं होते तितकं तेल लावून घेऊया, जितकं आपल्याला पाहिजे तितकं। मग परत एकदा हात मारायचाच लागणार, कारण तेल खूप खाणार आहेत। बंद कर। मित्रांनो बघितलात मगाशी आपण मिक्स केलं, पण त्याच्यावर कोथिंबीर घातली ते दाखवलं नाही। तर कलर बघा एकदम भन्नाट आला आहे।
तर आता आपण असं अख्खा पीस डायरेक्ट याच्यावर टाकूया, म्हणजे भाजेल बऱ्यापैकी आणि खाली आग पण आहे, त्यामुळे काय टेन्शन नाही आपल्याला. तर मित्रांनो फायनली सगळे पीस आपण घातले आहेत. आता खाली आग लावूया आणि वरती जरा तेल वगैरे घालूया, म्हणजे जरा बेटर भाजेल आणि त्याला 10 मिनिटांनी परतूया. मित्रांनो आपण मस्तपैकी ठेवून तर 5 मिनटं झाली आहेत. त्याला थोडंसं तेल लावूया वरनं, म्हणजे थोडं तेल लागलं थोडं बरं होईल, म्हणजे पटकन भाजेल वगैरे. आणि खालच्या साईडून पण थोडं तेल असं सोडूया. खाली आग विजली आहे त्याला पण हे करूया आपण, त्याच्यात जरासं तेल वगैरे लावूया. आता मित्रांनो वन साईड हे झाली आहे, म्हणजे रोस्ट झाली आहे, तर त्याला परतवूया मस्तपैकी. तर रोस्ट मित्रांनो मस्त होत आहे, एकदम एक नंबर, म्हणजे जसं आपल्याला पाहिजे तसं मनासारखं. ऑलमोस्ट शिजलेलं आहे. तर थोडी अजून जोरात आता आग पेटवतो आणि ऑलमोस्ट आता थोडं एक 5 मिनिटांनंतर काढणार. तर एकदम चरचरीत शिजलं आहे. तर पण मित्रांनो फायनली उतरवूया. आणि काळोख कसा अंधार, समोर फक्त तुम्हाला वरती चंद्र दिसेल आणि बाकी पूर्ण आता अंधारच अंधार आहे, काही एक दिसणार नाही. तर आता आपण पटकन उतरवून घेऊया, मी दाखवतो. मित्रांनो फायनली इथे रोस्ट झालं आहे. तर आता एक एक करून याच्यावर प्लेटवर काढून घेऊया आपण हळूहळू. थोडं खाली लागलंय पण आपल्याला चालून जाईल, काय छोटी खायचंच आहे ते. मित्रांनो बऱ्यापैकी म्हणजे कौलावरनं खाली उतरवलंय. आता दही घेतोय मस्त की दोघे पण आणि खाऊया. तर आधी मित्राला दाखवूया, टेस्ट करायला सांगूया की ह्याला टेस्ट कशी वाटते. मी केलंय, पहिला ओमकार करणार असता पण ओमकारने पेटवली आग, तर म्हटलं मीच करतो आता. तर आता खाऊन बघ कसं वाटतंय. टेस्ट कशी आहे? भन्नाट आहे ना? एकदम भन्नाट, मस्त कडक, चालेल. चविष्ट झालाय. तर मी पण आता मित्रांनो एक खाऊन बघतो. मित्रांनो आता टेस्ट करून बघूया दह्यात बुडवून. मित्रांनो अप्रतिम भन्नाट झालाय आणि एकदम कौलाची टेस्ट पूर्ण चिकनला उतरली आहे. ते आता खातो आणि भेटतो खाल्यानंतर. अर्ध्यापेक्षा जास्त तर खाऊन झालाय आणि दह्याबरोबर खायला एक नंबर टेस्ट लागते. अप्रतिम टेस्ट होते, एक नंबर, म्हणजे शब्दच नाही. मित्रांनो आता मग अशी बघितलं आपण मस्त की पार्टी वगैरे केली. आय होप माझा आता चेहरा इतका क्लिअर येणार नाही, कारण मोबाईलच्या फ्लॅशने मी शूट करतोय, बॅटरी पूर्णपणे संपली आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला, जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.